हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026, शालिवान सके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तम, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे, जी अहोरात्र असणार आहे. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे. उत्तरात्री 3 वाजून 3 मिनिटांतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो व्यतिपात योग आहे. सकाळी 10 वाजून 32 मिनिटांतर वर्यान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणीच करण आहे. रात्री 7 वाजून 25 मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाला भेटावे आणि त्यांच्याकडून शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. आपल्या जन्मकुंडलीमध्ये ती जर अशुभ स्थितीत असेल तरच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची तशी गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. तसेच शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत होत चाललेला आहे. वक्री ग्रहांमध्ये कुठलाही ग्रह नाही आणि मार्गी किंवा उदय ग्रहामध्ये पण कुठलाही ग्रह नाही. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल अपोलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य प्रमाण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादी जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवड शालिवान शके 1947 प्रभवादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मास कृष्ण पक्ष भोगू आसरे पूर्वाषाढा नक्षत्रे व्यतिपात योगे वनिस करणे दशमी शोभतीत वीरगोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मोपात दुरित क्षयद्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 32 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक कार्याचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासात आता नाही. बारसे करण्यासाठी व जावळ काढण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 15. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 15 आणि 16.
वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 14 आणि 15, क्षमा करा 14 आणि 16. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण गरज असेल तरच करा मित्रांनो. यानंतर मात्र प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तो जर आपण घेणार नसाल तर अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी मला आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू किंवा योग्य मग पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण आता पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दशमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोबत, तर कृपा करून आपण त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा. आणि अपराह्न काळातच करा, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 7:25 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे आपल्याला शक्यतो रेग्युलर कामेच या काळात करायची आहेत. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, केल्यास आपल्यास आपणा मग अपयश येण्याची शक्यता जास्त राहते मित्रांनो. मित्रांनो, उत्तर रात्री 3:03 घबाड योग आहे. याचा फायदा आपण घेऊ शकता मित्रांनो. कारण जे काम आपण करा त्या कामाचा मोबदला जो आहे तो दुप्पट तिप्पट मिळू शकतो मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ती बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो, अडथळे निर्माण करणार. त्यामुळे शक्यतो आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता जी रेग्युलर कामे तीच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि पुढील व्हिडिओसाठी आपण बेल बटन अवश्य दाबा मित्र. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.